व्हिडिओमध्ये आज आपण औद्योगिक क्रांती हा मुद्दा पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्रांती याच्यामध्ये जर पाहिलं तर औद्योगिक क्रांती हा जो शब्द आहे, हा शब्द म्हणजे किंवा याचा अर्थ जर पाहिला तर ही एकदम झालेली अचानक झालेली बदल किंवा तो जो झालेला बदल आहे तो सर्व अंगांना स्पर्श किंवा सगळ्या घडामोडी त्याच्यामध्ये येऊन त्याच्यामध्ये तो झालेला बदल किंवा जगाच्या जडणघडणीमध्ये किंवा वाटचालीमध्ये जे काही आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत त्याला आपण क्रांती असं म्हणू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ज्या वैज्ञानिक जे शोध लागलेले होते त्या वैज्ञानिक शोधामध्ये आपण विज्ञानामध्ये कसे टप्प्याटप्प्याने प्रगती होत गेली, वस्त्र उद्योगामध्ये कशी यंत्रामध्ये प्रगती होत गेली हे आपण पाहिलेलं आहे। त्याचबरोबर धातू विज्ञानामध्ये कशी प्रगती होत गेली हे देखील पाहिलेलं आहे। तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये मी असे सांगितलं होतं की औद्योगिक क्रांती हे आपण पाहणार आहोत आणि ती औद्योगिक जी क्रांती आहे ती मोठ्या प्रमाणात कोणत्या क्षेत्रामध्ये झाली होती तर ती झाली होती वस्त्र उद्योगामध्ये। वस्त्र उद्योगामध्ये ही क्रांती झाली होती। जर आपण आधुनिक जगाच्या घडामोडीमध्ये किंवा जडणघडणीमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या औद्योगिक क्रांतीला खूप महत्त्व आहे, कारण औद्योगिक क्रांती ही सर्वस्पर्शी होती। अगदी लहान घटकापासून मोठ्या घटकांपर्यंत सर्व याच्यामध्ये परिवर्तन घडून आलं होतं किंवा बदल घडून आलेला होता। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्ण उलथापालथ झालेली होती, म्हणून तिला क्रांती असं म्हटलं जातं। या औद्योगिक क्रांतीची व्याख्या जर आपण पाहिली तर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शोधामुळे 18व्या शतकात उद्योग क्षेत्रामध्ये यंत्राच्या उपयोगामुळे जे महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून आले, कधी 18व्या शतकामध्ये विज्ञान तंत्रज्ञानामध्ये जे काही शोध लागलेले आहेत त्या शोधामुळे जे महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून आलेलं आहे या परिवर्तनाला औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं। जर सोप्या भाषेत अजून सांगायचं झालं तर औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उद्योगाकडे झालेलं संक्रमण। आपण मागच्या याच्यात पाहिलं होतं की इंग्लंडमध्ये जे घरगुती हस्त उद्योग होते किंवा घरगुती कापड विणण्याचं जे काम केलं असायचं तेच कापड उद्योग पुढे यांत्रिक किंवा कारखान्यामध्ये किंवा यंत्राच्या साहाय्याने तयार केले गेले। म्हणजेच की औद्योगिक क्रांती म्हणजे काय तर हस्त उद्योगाकडून यांत्रिक उद्योगाकडे झालेलं संक्रमण। आता ही जी औद्योगिक क्रांती झाली ही औद्योगिक क्रांती घडवून येण्यासाठी किंवा हे जे कारखाने किंवा मोठे मोठे उद्योगधंदे निर्माण झाले या उद्योगधंद्यामध्ये घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक होते। भांडवलशाही म्हणजे काय तर ह्या भांडवलशाहीने अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांची मालकी आणि उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे भांडवल ज्याच्याकडे आहे, बरोबर ना, उद्योगधंद्यांची मालकी आणि ज्याच्यामध्ये भांडवल गुंतवणूक करण्यासाठी ज्याच्याकडे मुबलक पैसा आहे अशा लोकांचा एक वर्ग निर्माण झाला, त्याला थोडक्यात आपण म्हणू शकतो भांडवलदार वर्ग। मग हा जो भांडवलदार वर्ग आहे हा भांडवलदार वर्ग कसा निर्माण झाला किंवा इंग्लंडमध्ये एवढे भांडवल आलं कसं काय किंवा हा जो पैसा आहे किंवा एवढे याच्यामध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने केली गेली किंवा कसा निर्माण झाला तर यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इंग्लंड या देशाच्या सर्व देशांवरती आपलं एक वर्चस्व म्हणा किंवा एक वसाहती स्थापन केलेल्या होत्या। तिथल्या देशामध्ये तिथल्या जो काही पैसा आहे तो पैसा हे इंग्रज अधिकारी म्हणा
किंवा हे जे लोक आहेत हे आपल्या देशामध्ये आणून त्यांनी आपल्या देशाचं किंवा हे भांडवल जे आहे जे काही अगदी वेगवेगळ्या स्वरूपात असेल हे जे भांडवल आहे त्यांनी आपल्या देशामध्ये आणून एक आपल्या देशाचा त्यांनी विकास केला आणि तोच एक वर्ग एक भांडवलदार वर्ग म्हणून उदयास आला. आता ह्या भांडवलदार वर्ग जो आहे तो कसा उदयास आला तर याच्यामध्ये आपण पाहिलं की युरोपियन राष्ट्रांनी 1453 मध्ये इसवी सन 1453 मध्ये ज्या काही वेगवेगळ्या नव्या भूमींच्या माध्यमातून आपलं व्यापारी वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर ना, नवीन नवीन भूमींचा शोध लावला, तिथे आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्याचबरोबर तेथे जे सम्राट होते त्या सम्राटांकडून परवाने घेतले व्यापारासाठी आणि त्या व्यापाराला तिथे जास्तीत जास्त उत्तेजन देऊन जे काही भांडवल आहे ते सर्व भांडवल ते आपल्या मायदेशी घेऊन येत होते. त्यामुळे या व्यापारात वाढ होऊन भांडवलदार वर्ग निर्माण झाला. या भांडवलशाहीची किंवा ह्या भांडवल व्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. काय वैशिष्ट्य होते भांडवलशाही व्यवस्थेचे वैशिष्ट्य? हा जो भांडवलदार वर्ग निर्माण झाला होता ना त्या भांडवलदार वर्ग यांचे एक वैशिष्ट्य होतं. काय वैशिष्ट्य होतं की लोकांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत मग सर्व प्रकारच्या वस्तू असतील त्या वस्तू कमीत कमी किमतीला तयार करणे हे इंग्लंडमध्ये शक्य होतं. का शक्य होतं तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झालेली होती. यंत्रामध्ये किंवा सगळे जे वस्तू आहेत त्या हाताने न म्हणता यंत्रावरती विणल्या जातात. बरोबर ना, म्हणजे याच्यामध्ये लोकांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या काय करायच्या कमीत कमी किमतीमध्ये तयार करणे, कमीत कमी किमतीला तयार करणे. त्याचबरोबर ह्या वस्तू आहेत किंवा ज्या वस्तू निर्माण केल्या जायच्या त्या वस्तूंच्या किमती ह्या कमी होत्या आणि त्याचबरोबर त्यांना त्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा मजुरांना जो किंवा जे वेतन होतं कामगारांना जे लागणारं त्याचं जे वेतन होतं ते वेतन किंवा तो पगार होता तो अगदी त्याचा मोबदला हा कमी होता. कारण इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि तिथे झाल्यामुळे तिथे मजूर हा स्वस्त प्रमाणात उपलब्ध होऊ लागला. म्हणजे की कमी पैशामध्ये मजूर हे काम करण्यास तयार होऊ लागले. म्हणजे अशा वस्तूची कमी किंमत कोणत्याही वस्तूची किंमत कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदलाही कमी देणं हे देखील या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर पुढचं आहे की कामगारांच्या श्रमाच्या बळावर भांडवलदार भरपूर भांडवल संचय करू लागले. कारण त्यांना जो मजूर पुरवठा होता तो मजूर पुरवठा कमी याच्यामध्ये कमी वेतनामध्ये उपलब्ध होऊ लागल्यामुळे जे भांडवलदार वर्ग होता तो अधिक प्रमाणामध्ये या भांडवलाचा संचय करू लागला. म्हणजे कामगारांच्या श्रमाच्या बळावर भांडवलदार भरपूर भांडवल संचय करू लागला. ही त्याची वैशिष्ट्य आहे. यामुळेच हा भांडवलदार वर्ग जो आहे तो युरोपामध्ये एक जबर वर्ग किंवा एक सुधारित वर्ग किंवा एक श्रीमंत वर्ग म्हणून उदयास आला. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा जो मुद्दा आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये झाली होती. बरोबर ना, मग ही इंग्लंडमध्ये का झाली, इतर देशामध्ये का नाही झाली? हे जे काही उद्योगधंदे आहेत किंवा जे गोष्टी आहेत त्या किंवा हा विकास आहे, समजा अगदी विज्ञान क्षेत्रातील विकास असेल, वस्त्र उद्योगातील असेल, धातू विज्ञानातील असेल, हा जो विकास आहे तो इंग्लंडमध्येच का झाला, इतर
देशामध्ये का झाला नाही? तर आपण पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांती. इंग्लंडमध्ये झाली याच्यावर कारण पाहणार आहोत. बरोबर, काय कारण होतं की इंग्लंडमध्येच झाली? तर कोणत्याही देशामध्ये, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशामध्ये जर क्रांती घडून यायची असेल ना तर तिथं काही गोष्टी असणं आवश्यक आहे. त्या म्हणजे, आणि ह्या सर्व गोष्टी इंग्लंड या देशामध्ये उपलब्ध होत्या, म्हणून तिथे औद्योगिक क्रांती झाली असं आपण म्हणू शकतो. मग कोणत्या गोष्टी? तर तिथे खनिज साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. खनिज साठा होता. त्यानंतर दुसरं म्हणजे तिथे भांडवलदार वर्ग होता, भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. तिथे मजूर पुरवठा होता. त्याचबरोबर चौथं म्हणजे तिथलं हवामान. बरोबर आहे, वरच्या सगळ्या तीनही गोष्टी आहेत. पण तिथलं जर हवामानच पूरक नसेल तर तिथे त्या वस्तू निर्माण होणार नाही. म्हणून कोणत्याही देशामध्ये जर औद्योगिक क्रांती किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर तिथे ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे. हेच आपण याची जी कारणं आहेत ते आपण थोडे सविस्तर पाहणार आहोत. आपण तिथे पाहिलेलं आहे की तिथे खनिज साठा, लोह खनिजाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, की तिथे लोह खनिज जे आहे किंवा लोखंडाचे खाणी मोठ्या प्रमाणात आहे. हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. तिथलं हवामान जे आहे, हवामान हे दमट प्रकारचं आहे आणि हे दमट हवामान सुती धागे बनवणे किंवा धाग्यांसाठी ते तुलनेने खूप सोपं जातं. त्यातूनच कापड उद्योग देखील तिथे भरभराटीस आलेला आहे. म्हणजे दमट वातावरण, धागा जो आहे तो लांब ठेवण्यासाठी किंवा त्याची व्यवस्थित पीक होण्यासाठी किंवा तो टिकाऊ होण्यासाठी तिथलं हवामान या पद्धतीचं आहे. त्याचबरोबर तिथे उत्पादनासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल या प्रदेशातून, म्हणजे कोणत्या प्रदेशातून? आता याच्यामध्ये बघा अजून एक घटक आहे, तो म्हणजे कच्चा माल. हा जो कच्चा माल आहे हा इंग्लंडमध्ये कुठून येत होता किंवा हा कसा उपलब्ध होत होता? तर वस्त्र उद्योगामध्ये कच्चा माल म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस. हा जो कापूस आहे हा इंग्लंड या देशाच्या ज्या देशावरती वसाहती होत्या, उदाहरणार्थ आशिया खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये, अमेरिका खंडामध्ये काही वसाहती होत्या. त्या वसाहतीमध्ये तेथील शेतकऱ्यांकडून त्यांनी सक्तीने कापूस पिकवून किंवा कापूस पिकवण्यास त्यांना सक्ती केलेली होती. त्यामुळे इंग्लंडला जो लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल हा सहज उपलब्ध होऊ शकत होता. त्यामुळेच वस्त्र उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचबरोबर नाविक दल असेल किंवा प्रवासामध्ये समजा रेल्वेच्या माध्यमातून असेल किंवा जहाजांच्या माध्यमातून असेल, नाविक दलाच्या माध्यमातून असेल, हा माल जो प्रत्येक खेड्यातून उचलून तो इंग्लंडला कशा पद्धतीने पोहोचेल ही तरतूद ह्या इंग्लंडमध्ये केली गेलेली होती. त्यामुळे कच्च्या मालाचा त्याला कधीच इंग्लंडला कधीच तुटवडा जाणवला नाही. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे की हक्काची बाजारपेठ मिळाली. हक्काची बाजारपेठ बघा, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली?
याची आपण कारणं पाहत आहोत। याच्यामध्ये ह्या गोष्टी तर आहेच, पण त्याचबरोबर इतर गोष्टीही त्याला आवश्यक होत्या की जो तयार होणारा इंग्लंडमध्ये यंत्रातून जो तयार होणारा जो माल आहे तो माल विकण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे हक्काच्या बाजारपेठा होत्या। जसं मी सांगितलं की त्यांच्याकडे आशिया आफ्रिका खंडामध्ये वसाहती होत्या, त्या वसाहतींमध्ये ते पक्का तयार केलेला जो माल आहे तो कमी किमतीला ते विकत होते आणि त्या पक्का माल जो होता त्याची किमती होत्या त्या इतर म्हणजे त्या देशामध्ये तयार होणाऱ्या कापडाच्या मानाने किंवा धाग्याच्या याच्या मानाने खूप कमी किमती होत्या। त्यामुळे त्यांच्याकडे एक हक्काची बाजारपेठ होती, म्हणजे यंत्रातून निघणारा जो माल आहे तो माल ते सहज त्या बाजारपेठांमध्ये पाठवत होते। त्याच्यामध्ये पुढचं कारण आहे की मजूर पुरवठा। मजूर ज्या वसाहती म्हणजे त्यांच्या खंडामध्ये वसाहती होत्या किंवा ज्या देशावर त्यांचं वर्चस्व होतं त्या देशातून ते जे धडधाकट व्यक्ती असतील अशा व्यक्तींना ते आपल्या देशामध्ये गुलाम म्हणून घेऊन यायचे। त्यामुळे त्यांना कामगारांचा तुटवडा कधी जाणवला नाही आणि कमी वेतनामध्ये किंवा कमी पैशामध्ये जास्तीत जास्त काम करून त्यांच्याकडून घेतलं जायचं। त्यामुळे वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणं हे त्यांना शक्य झालेलं होतं की कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत ह्या कधीही त्या प्रमाणाबाहेर वाढू न देणं। का न देणं? कारण त्यांच्याकडे ऑलरेडी काम करणारा मजुरांचा जो पुरवठा होता तो मुबलक प्रमाणात होता। त्याच्यानंतर भांडवलशाही किंवा भांडवल मोठ्या प्रमाणात होतं, कारण इंग्लंड या देशाच्या जिथे वसाहती होत्या तिथल्या लोकांचा त्यांनी विकासाच्या दृष्टीने कधीच विचार केला नाही। तिथलं जे भांडवल आहे ते आपल्या देशामध्ये आणून आपल्या देशाचा विकास कसा करता येईल याच दृष्टिकोनातून ते सतत बघत होते। त्यामुळे औद्योगिक क्रांतीला हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्याचबरोबर अजून पुढचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की तेथील लोकांची चिकाटी, जी इंग्लिश लोक होते त्या लोकांची चिकाटी म्हणजे ते ज्या क्षेत्रामध्ये बघा आता हे सगळे जे शोध आहेत, उदाहरणार्थ समजा नवीन भूमीचा शोध असेल, यंत्रांचा शोध असेल किंवा ही जी गोष्ट आहे ही गोष्ट शोधून काढण्याची त्या इंग्रज लोकांमध्ये एक काय म्हणतात गुण होता, म्हणजे त्यांच्यामध्ये दीर्घ उद्योगीपणा होता, कार्यक्षमता होती, जिद्द होती, चिकाटी होती आणि एक महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाकांक्षा होती। या सगळ्या गुणांच्या आधारेच त्यांनी पहिल्यापासूनच एक आपल्या याच्यामध्ये विकास करायला सुरुवात केली होती। हे वरील सर्व कारणं ही जी आपण सर्व कारणं पाहिलेली आहेत बरं ना, हवामान असेल, खनिज साठा असेल, भांडवल असेल, मजूर पुरवठा असेल, कच्चा माल असेल, या सर्व कारणांच्या आधारे आपण असं ठामपणे म्हणू शकतो की औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये झालेली आहे, कारण इंग्लंडमध्ये या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात तिथे उपलब्ध होतात। आता ही जी औद्योगिक क्रांती झाली या औद्योगिक क्रांतीचा जगावर परिणाम झाला बरं ना, वेगवेगळे कारण जिथे जिथे त्यांच्या वसाहती आहेत तिथे तिथे तो माल पसरला गेला होता, म्हणजे तिथल्या वसाहतीमध्ये तो माल विकण्यासाठी ते नेत होते। जगावरती त्याचा परिणाम झालाच, पण त्याचबरोबर या औद्योगिक क्रांतीचा सर्वात मोठा जो परिणाम झाला असेल तर तो भारतावर झालेला आहे। या भारतावरती त्याचा कोणता दूरगामी परिणाम झाला त्याची कारणं आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण जर आपण बघू की भारतावरती हा औद्योगिक क्रांतीचा काय परिणाम झाला तर याच्यामध्ये पहिला जो दूरगामी परिणाम आहे तो म्हणजे की भारतामध्ये जे घरगुती उद्योग होते किंवा जे हस्त उद्योग होते त्या हस्त उद्योगांचा नाश झाला।
हस्त उद्योग होते त्या हस्त उद्योगाचा ह्रास झाला. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या किंवा आपल्या देशाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की भारतातून सोन्याचा धूर निघायचा. भारतामध्ये लोक सगळ्या गोष्टीमध्ये स्वयंपूर्ण होते, बरोबर ना. म्हणजे त्यांना कधीही कुणावरतीही अवलंबून राहावं लागत नव्हतं. परंतु जसजशा भारतामध्ये इंग्रज किंवा परकीयांचं आक्रमण झालं, तिथून भारताची दुर्दशा व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांचं भारतामधलं आक्रमण. भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टीत आले, पण हळूहळू ते राज्यकर्ते बनले आणि त्यांनी सर्वात पहिले आपले जे ग्रामीण भागामध्ये जे शेती पिकवली जायची किंवा जे पिकं घेतली जायची त्या पिकांमध्ये त्यांनी हळूहळू बदल करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना हव्या त्या वस्तू त्या भारतामध्ये सक्तीने पिकवून घेऊ लागले. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर कापूस, त्याचबरोबर मीठ असेल, बरं. कापूस हे भारतातल्या लोकांकडून त्यांनी सक्तीने, कारण भारतामधलं त्यांनी ओळखलं होतं की भारतामधलं जे वातावरण आहे किंवा हवामान आहे ते ह्या कापसाच्या पिकासाठी अनुकूल आहे, म्हणून त्यांनी जास्तीत जास्त कापसाची शेती करण्यास सुरुवात केली. पहिले भारतामध्ये जर पाहिलं तर जे उद्योगधंदे होते किंवा कापड जे होतं ते चरख्यावरती किंवा हस्त उद्योग किंवा हातमागावर विणलं जायचं, बरं. मग हे हातमागावर तयार होणारं जे कापड आहे किंवा चरख्यावरती तयार होणारं जे वस्त्र आहे, हे वस्त्र याच्यामध्ये जे वस्त्र वगैरे हस्त उद्योगामध्ये जे वस्त्र तयार व्हायचं ते कशा स्वरूपाचं असायचं, तर जाड्या भरड्या स्वरूपाचं असायचं, बरं. त्याच्यामध्ये इंग्लंडमध्ये तयार होणारा जर तलम मऊ असं जे यंत्रावर तयार होणारं तलम मऊ असं जे कापड होतं, ते कापड ते भारतामध्ये जर स्वस्त किमतीने भेटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, साहजिक कोणीही जाडं भरडं कापडापेक्षा आपल्याला जर स्वस्त किमतीमध्ये जर राजेशाही प्रकारचं जर कापड मिळत असेल तर कोणीही तेच विकत घेतील, बरोबर ना. उदाहरणार्थ आपल्या सध्या आपण मार्केटमध्ये जर पाहिलं तर ज्या सण असतात किंवा दिवाळी असेल किंवा गणपती असतील किंवा रक्षाबंधन वगैरे असे जे सण असतात त्याच्यामध्ये बाहेरील मार्केटमध्ये उदाहरणार्थ चिनी वस्तू त्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत असतात आणि त्या चिनी वस्तूंची जी किंमत असते ती किंमत कमी असते तुलनेने कुणाच्या, तर भारतामध्ये तयार होणाऱ्या वस्तूच्या किमतीने ती वस्तू कमी असते. मग आपण त्या वस्तू कोणत्या वस्तू घेतो, आणि चिनी ह्या वस्तू कशा असतात, आकर्षक असतात आणि दिसायला छान असतात आणि स्वस्त असतात, त्यामुळे साहजिकच आपण त्या वस्तूकडे आकर्षित जातो. त्याच पद्धतीचं वातावरण जर आपण पाहिलं तर ह्या औद्योगिक क्रांतीच्या वेळेस भारतामधल्या लोकांची हीच कंडिशन होती आणि जे घरगुती उद्योग वगैरे होते किंवा जे हातमागावर जे वस्त्र विणलं जायचं ते उद्योग हळूहळू नष्ट होऊ लागले. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की इथलं जे आर्थिक धोरण होतं, इंग्रजांचं जे आर्थिक धोरण होतं हे धोरण भारतापेक्षा ते इंग्लंडच्या दृष्टीने ते हिताचं होतं. कारण इंग्रजांनी भारतामध्ये फक्त एक व्यापार करणं, इथल्या लोकांची मिळवणूक करणं आणि इथला जो पैसा आहे तो आपल्या मायदेशी नेऊन आपल्या देशाचा विकास करणं हेच फक्त त्यांचं एक ध्येय होतं असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर अशा पद्धतीने देखील पैसा वगैरे सर्व दुसऱ्या इंग्लंड या देशामध्ये गेल्यामुळे भारताचे इथे हित कोणत्याही दृष्टीने पाहिलं गेलं नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की कापड उद्योग जे होते भारतातले कापड उद्योग किंवा इथं आपण मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितलं की इथं सक्तीने कापूस वगैरे हे पिकवलं जायचं, बरोबर. त्याचबरोबर इंग्रजांनी रेल्वेचे शोध लावला होता, रेल्वेचा शोध, या शोधाच्या माध्यमातून
इंग्रजांचा किंवा इंग्लंडमधला जो मान आहे तो मान आपल्या देशाच्या अगदी खेडोपाड्यांपर्यंत पोहोचलेला होता आणि तिकडे नेणं ते सोयीचं होतं. त्यामुळे अशा पद्धतीने आणि अजून इतर कारणांनी देखील भारतातल्या शेतकऱ्यांचं शोषण झालं होतं आणि भारतातले उद्योगधंदे हे याच्यावरती मोठा परिणाम झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो आर्थिक हा जो उद्योगधंदे आहे या उद्योगधंद्यांचा आर्थिक राष्ट्रवादामध्ये कसं विस्तार झालेला आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.